नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे, काल रात्री मम्मी आली होती मला भेटायला. तर मला तर भेटायला आलीच होती, पण अजून एक आमचं काम होतं, त्यासाठी सुद्धा ती आली होती. मग सकाळी सकाळी गुलाबासारख्या मम्मीला गुलाबाचं फूल दिलं. जसं गुलाबाच्या झाडाला काटे असतात आणि ते आपल्याला टोचतात, तसेच माझी पण मम्मी आहे. तशीच ती काट्यासारखी आहे, पण खूप चांगली आहे, खूप सुंदर आहे. तर आम्ही निघालो होतो एक आयुर्वेदिक औषध घ्यायला. तर त्यासाठी मी, माझा भाऊ आणि मम्मी निघालो होतो आणि तिथे गेल्यानंतर इतकी भयानक गर्दी पाहिली, पण तरीही आम्ही औषध घेतलं आणि निघालो घरी जायला. जाता जाता आम्ही चहा घेतला आणि घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर मी अंघोळ केली, कारण तिकडे मी बिना अंघोळीचीच गेली होती, कारण मला उठायला उशीर झाला होता, त्यामुळे मी तशीच गेली होती. येऊन अंघोळ केली आणि मी आणि मम्मी निघालो होतो गावी जायला, माझ्या घरी जायला मम्मीकडे. तर पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि आम्ही निघालो घरी जायला. घरी गेल्यानंतर मग मला भूक लागली होती, तर मग मी चटणी भाकरी वगैरे घेतली होती, कारण मला चटणी भाकरी कांदा वगैरे असं खूप आवडतं. तसा तर माझा प्लॅन होता रानामध्येच जायचं, पण पाऊस येत होता म्हणून मग मी नाही गेली. मम्मी पण मला नको म्हणाली यायला रानामध्ये, तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे, कारण संध्याकाळचं जेवण पण पूर्ण माझ्याकडेच होतं आणि सकाळ उठून मी पुण्याला जाणार होते, त्यामुळे मला थोडंफार खायला पण घेऊन जायचं होतं. तर मग सगळा लोड मम्मीवरती आला असता, म्हणून मग म्हटलं स्वयंपाक वगैरे असं तर करून घेऊयात, म्हणून मग मी नाही गेली रानात. तर घरामध्ये मम्मीने माझ्यासाठी गुलाबजाम वगैरे ठेवलं होतं, तर मस्तपैकी गुलाबजाम खाल्लं. त्यानंतर हा खव्याचा पेढा होता, आय थिंक कुठून तरी आणला होता, तो पण खाल्ला. आणि घरामध्ये मम्मीने फुलझाडं लावली होती, तर ती पण मी पाहिली की तिने कशी ठेवली आहेत फुलझाडं वगैरे. तर मम्मीने माझ्या ही झाडं लावली आहेत घराच्या बाहेरच. असं मस्तपैकी मोगरा गुलाब सगळं मम्मीने लावलं होतं. हे गोकर्णाचं फूल आहे. त्यानंतर आमच्या मम्मीची एक टेक्निक बघा, तिनं हे आलं तुळशीच्या रोपाच्या आतमध्ये लावलं आहे, मातीच्या आतमध्ये लावलं आहे, का तर ते सुकत नाही म्हणून. ती म्हणाली मी एक करून पाहिलं आहे खूप वेळा आणि ह्याला असं कोंब पण फुटलं होतं, मी पण बघितलं. ती म्हणाली मी खूप दिवसापासून इथं ठेवले आणि ते जसंच्या तसंच होतं. आणि ही बघा छोटीशी आमची अवनी आहे, हिनं माझ्यासाठी येताना गुलाब घेऊन आली होती. मग मी तिच्यासोबत थोडंसं खेळले आणि त्यानंतर मला जायचं होतं गोट्याकडे, कारण मग मम्मी पण गेली होती तिकडे, कारण शेळीचं थोडंसं करायला. त्यानंतर तिथून आले आणि देवाला आरती वगैरे केली. त्यानंतर मला बनवायचं होतं स्वयंपाक. मग मी स्वयंपाकाला घातलं आणि मम्मीचं अशी इच्छा होती की तिला मला समोसा घालायचं होतं खायला, तर मम्मीने माझ्यासाठी समोसे पण केले होते. आणि हे करता करता आम्हाला खूप उशीर झाला होता आणि खूप आम्ही काही काही केलं होतं. त्यानंतर 10:30 वाजले होते, तरीही मम्मी किचनमध्ये माझ्यासाठी काय 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 बनवतच होती. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.